नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर पश्चिम बंगालबद्दल बोलणार आहे. पश्चिम बंगालची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बद्दल बोलणार आहे. मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा भूतो ना भविष्यतो हा विजय झालेला आहे. पण त्याच्यात महत्त्वाची घटना काय घडली आहे ती तुमच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो मी. ही महत्त्वाची गोष्ट घटना लक्षात येणं महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा सनातनींना आणि हिंदूंना. म्हणून ह्या विषयाचा मी विवेचन करतोय, विश्लेषण करतोय. मित्रांनो, भूतो ना भविष्यतो हा विजय झाला भारतीय जनता पार्टीचा. त्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री तिथे प्रस्थापित झालेत, शुभेंदू अधिकारी म्हणून. पण त्या निवडणुकीच्या दरम्यान तिथे फालता विधानसभेमध्ये जी निवडणूक होत होती तिकडे ईव्हीएममध्ये जो घोटाळा करण्याचा प्रयत्न केला गेला, टेप लावण्याचा प्रयत्न केला गेला, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला झाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या फालता विधानसभेमध्ये परत एकदा निवडणूक घ्यायचं ठरलं. निवडणूक आयोगाने तिथे परत एकदा निवडणूक घ्यायची ठरवली आणि त्यानुसार ती निवडणूक झालीसुद्धा. इथेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीला प्रथमच तिथे भूतो ना भविष्यतो हा विजय मिळाला 200च्या पार. आणि ह्या विजयामुळे जो काय भारतामध्ये, या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये संदेश पोचला आहे, तो संदेश कोणता आहे? तो हिंदुत्वाचा विजय, सनातनचा विजय. अगदी ट्रम्पने सुद्धा त्याची हे घेतली. ट्रम्पने सुद्धा फोन करून विधानसभेच्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदीजींना काय दिली? बधाई दिली. लक्षात आलं का? ट्रम्प सारख्या म्हणजे एका राष्ट्राध्यक्षाने सुद्धा त्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल एक हे दाखवली, दखल घेतली तिथे. लक्षात आलं का? दखल पात्र ती गोष्ट घडली. ही गोष्ट लक्षणीय आहे, समजून घेणं आवश्यक आहे. आता जे फालतामध्ये निवडणूक झाली परत एकदा, तिथे जहांगीर खान म्हणून हा टीएमसीचा उमेदवार लढत होता आणि त्याची दहशत इतकी होती की तिथे मतदान करायला मतदार घाबरत होते त्या दहशतीमुळे. मित्रांनो, ह्या दहशतीचा जो काय कहर होता तो तुम्ही ह्या पूर्वीच्या निवडणुकींमध्ये पाहिला असाल. तो विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो. आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी ह्या निवडून आल्या 2019 मध्ये. त्यानंतर जो काय त्यांनी तिथे कहर केला 2021 मध्ये, निवडणूक झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी बीजेपीच्या कार्यकर्त्यांची हत्या करवली, दहशत पसरवली. आणि हीच दहशत तिथल्या सामान्य व्यक्तींच्या मनात होती. त्यामुळे ही जी काय निवडणूक झाली आणि जो काय भूतो ना भविष्यतो विजय झाला भारतीय जनता पार्टीचा, ही दहशत 100% जर मनातून गेली असती तर आणखीन टीएमसीचे उमेदवार पराजित झाले असते. म्हणजे माझ्या मते तरी एक 30-40च्या आसपासच त्यांचे उमेदवार निवडून आले असते आणि भारतीय जनता पार्टीचा भूतो ना भविष्यतो जो विजय झाला त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे विजय झाला असता. ही गोष्ट ह्या फालत्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आली आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मुसलमानाने मतदान ज्या प्रकारे 100% येऊन करायला हवं ती केलेली नाही. आणि त्यांच्या लक्षात आलं ही निवडणूक जरी जिंकला टीएमसीचा किंवा अन्य कुठला उमेदवार जिंकला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तरी काही फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. त्यामुळे जे काय अगदी झाडून पुसून हे मुसलमान मतदान करायला यायचे आणि एका बाजूने हिंदूंच्याच विरोधात मतदान करायचे. हे जे मतदान होत होतं ना ते हिंदूंच्या विरोधात होतं, ना की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. कारण भारतीय जनता पार्टीला ते हिंदुत्वाची पार्टी म्हणून समजतात, हिंदूंची पार्टी म्हणून त्यांनी एक ओळख करून ठेवलेली आहे. त्यांच्या मनात तो घर बनवून ठेवलेला आहे. उलट पक्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सबका साथ सबका विश्वास, सबका प्रयास असा त्यांनी आणि सबका विकास अशी त्यांनी घोषणा दिल्या होत्या. मित्रांनो, हे लक्षात आहे का तुमच्या? काय विसरलात? याचा काय होतं, याचा अर्थ काय होतं? सगळ्यांसाठी. आणि त्या प्रकारे त्यांनी कामसुद्धा केलं, आजही करतायत. अगदी मुसलमानांना घरंसुद्धा मिळाली, ते सिलेंडरसुद्धा मिळाले, पाणीसुद्धा मिळालं, वीजसुद्धा मिळाली, सर्व मिळालं. राशनसुद्धा फुकट मिळालं.
मग एवढं सर्व योजनेचा लाभ घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान नाही केलं. कारण का? त्यांच्या नजरेसमोर ती पार्टी म्हणजे हिंदुत्वाची पार्टी, हिंदू पार्टी. याचा अर्थ काय झाला? हिंदूंचा पराभव करणं. पहलगाममध्ये काय झालं मला सांगा मित्रांनो? नाव त्यांची धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली. धर्म विचारून हत्या करण्यात आली. याचा अर्थ काय झाला? हिंदूंनाच टार्गेट केलं गेलं. म्हणजे हिंदूंच्या विरोधात केलेल्या ह्या सर्व कारवाई आहेत. ह्या जेहादी मानसिकताची जी त्यांची मानसिकता आहे, ती मानसिकतेमध्ये त्यांनी अगदी लँड जेहाद, लव जेहाद असे अनेक जेहाद पुकारलेले आहेत. आणि पूर्ण देशच नव्हे, भारत देशच नव्हे तर पूर्ण जग इस्लामिककरण करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. त्यानुसारच ते काम करत आहेत. अगदी 10% मुसलमान सोडलेत तर 90% मुसलमानांच्या मनात ह्या देशाबद्दल काही आत्महत्या नाही आहे. काही त्यांच्या या देशाबद्दल काही त्यांना आदर नाही आहे. मित्रांनो, आता ही जी निवडणूक झाली फालत्यामध्ये आणि जहांगीर खान याचा जो पराभव झाला तो 4थ्या स्थानावर फेकला गेला. त्यांची अमानतसुद्धा जप्त झाली. लक्षात आलं का? डिपॉझिटसुद्धा जप्त झालं. एवढा मोठा पराभव झाला. आणि निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली, परत निवडणूक घ्यायची फालत्यामध्ये, त्यावेळी जहांगीर खानने अगदी स्पष्टरित्या मांडलं की मी ह्या निवडणुकीमधून बाहेर पडतोय, मला ही निवडणूक लढवायची नाही आहे. पण निवडणूक आयोगाने जे उमेदवार ह्यापूर्वी त्या उमेदवारांना संधी दिली होती त्याच उमेदवारांना परत संधी दिली. परत नवीन उमेदवार ती फालत्याची विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे शेवटी त्या जहांगीर खानना ती निवडणूक लढवावी लागली मित्रांनो. आणि जो काय वास्तव समोर आला, आता भारतीय जनता पार्टीच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर तर CPM होतं, त्यानंतर काँग्रेस आणि त्यानंतर TMC. हे वास्तव आहे मित्रांनो. पण ह्या निवडणुकीमध्ये स्पष्टरित्या काय स्पष्ट झालं तर हिंदू 100% बाहेर पडला. जे काय 85% मतदान झालं, 88% मतदान झालं, त्या मतदानामध्ये 100% अगदी 95% हिंदू घराबाहेर पडला. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा, ह्यापूर्वीची निवडणूक झाली, ही रिनिवडणूक होण्यापूर्वी त्या निवडणुकीमध्ये अनेक जे मतदार होते ते बाहेर पडले नव्हते. त्यांच्या मनात भीती होती. ते यदाकदाचित जर भारतीय जनता पार्टी यांचा पराभव झाला आणि TMC निवडून आली, ममता बॅनर्जी निवडून आली तर आपली हालत काय होईल. त्यामुळे ते बाहेर पडले नव्हते. पण भारतीय जनता पार्टी निवडून आल्यानंतर त्यांच्या मनावर जी भीती होती, त्यांच्या मनात जी दहशत होती ती 100% निघून गेली. आता आम्हाला काय भीती नाही हे दाखवून हे लक्षात आलं का? आणि ह्या निवडणुकीमध्ये, या फालत्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमान 100% बाहेर पडला नाही. याचा अर्थ समजून घ्या. त्यांच्या मनात सुद्धा आता काय झालंय, एक दहशत निर्माण झालेली की आपण आता हिंदूंच्या विरोधात जर कारवाया केल्या, ज्या कारवाई आपण TMCच्या काळामध्ये करत होतो, TMCच्या सरकारच्या काळामध्ये करत होतो, ममता बॅनर्जीच्या अधिपत्याखाली करत होतो, ते आता करता येणार नाही. त्यांचे गुंड, TMCचे गुंड आता हबगलेत. लक्षात येते का? हा विजय हिंदुत्वाचा आहे. आणि या फालत्याच्या निवडणुकीने दाखवून दिलंय, हिंदू 100% जर जागृत झाला तर काय निकाल देऊ शकतो, काय परिस्थिती निर्माण करू शकतो. आणि हे समस्त भारताला दाखवून दिलेलं आहे. लक्षात आलं का मित्रांनो? मला काय सांगायचं आहे तुम्हाला, काय लक्षात आणून द्यायचं आहे. फालत्याचा विजय हा 100% मनातली भीती घालवून अगदी मनाने तिथे येऊन त्या हिंदूने मतदान केलेलं आहे, मनापासून मतदान केलेलं आहे. आणि जे भारतीय जनता पार्टीला मतदान झालं आहे ते 90%, 95% हिंदूंचंच झालेलं आहे. लक्षात आलं का? हिंदूंचंच मतदान तिथे झालेलं आहे 95%. त्या 85% मधले 95% हिंदू, जे काही हिंदूंचा आकडा असेल त्याच्यामध्ये 95% हिंदूंनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे. आणि हा संदेश दिलेला आहे समस्त भारताला, समस्त राष्ट्राला, की तुम्ही या मुसलमानांचं लांघन चालन करून, मुसलमानांची चाटुगिरी करून, मुसलमानांना तुष्टीकरण करून भारताची जी अधोगती केली
त्या त्या पक्षाला, त्या त्या पार्टीला हिंदूंनीच दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे काय भारताची अधोगती झाली, हिंदूंची अधोगती झाली, या समाजाची अधोगती झाली, ते दाखवून दिलं. तुम्हाला इस्लामिक देश हवा होता म्हणून तुम्हाला पाकिस्तान दिला. एक बांगलादेश आहे आणि एक पाकिस्तान आहे, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही जर माजोरी करून इथे या देशामध्ये, या भारतामध्ये इस्लामिकरण करण्याचा प्रयत्न कराल, संविधानाला जर मानणार नाही, संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही कारवाई करणार, तर ते मान्य होणार नाही. हे हिंदूंनी, जागृत हिंदूंनी दाखवून दिलेलं आहे समस्त भारतालाच नव्हे तर समस्त जगाला. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.